नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मी प्रवासी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला प्रवास असणार आहे नाशिक जिल्ह्यामधील एका फेमस ठिकाणी, ते म्हणजे पेरूची वाडीला. तर पेरूची वाडी याचं वैशिष्ट्य असं आहे की इकडं आपल्याला स्पेशल चुलीवरची मिसळ खायला भेटणार आहे. आणि इकडं आजूबाजूचा परिसर हा पूर्ण पेरूच्या बागेचा आहे. आणि तिथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी प्राणी पाहायला भेटणार आहे. आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी थोडेसे टॉईज किंवा आपण थोडेसे गेम्स सुद्धा बोलू शकतो. तर चला मी आपल्या प्रवासाला सुरुवात करत आहे. पेरूची वाडी ही नाशिकपासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे तुम्ही गुगल मॅपच्या मदतीने सहजपणे इथे पोहोचू शकता. तर आता मी पेरूच्या वाडीला पोहोचलो आहे. नाशिकवरून जवळपास 12 किलोमीटर हे अंतर होतं. आणि पेरूच्या वाडीच्या एंट्रीच्या समोरच आपल्याला भली मोठी एक पार्किंग भेटते. इथे तुम्ही बऱ्याच गाड्या पार्क होऊ शकतात. पेरूच्या वाडीमधच्या गेटमधून एंट्री केल्या गेल्या आपल्याला बरेच पेरूचे झाड पाहायला भेटतात इकडे. ऑलमोस्ट सगळी झाडं हे पेरूचेच आहेत. पेरू व्यतिरिक्त मला दुसरी कुठली झाडं इथे दिसत नाहीये. आणि थोडं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी घसरगुंडी वगैरे केलेली आहेत. एंट्रीच्या राईट साईडला आपल्याला बरेच असे स्टॉल पाहायला भेटतात इथं, जसे की कॅन्डी वगैरे, परफ्यूम आणि लेडीजचे काही स्टॉल्स इथं, आणि सोडा पब आणि बरेच असे पर्स वगैरेचे आपल्याला स्टॉल पाहायला भेटतात. मेन गेटमधून आत आल्यानंतर भाजी विकणाऱ्या मावशींच्या पुढे गेल्यावर डाव्या बाजूला तुम्हाला मिसळ हॉटेलकडे जाणारा रस्ता दिसेल. तर समोरचा रस्ता थेट बर्ड पार्कमध्ये घेऊन जातो. आम्ही आधी बर्ड पार्क फिरून घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर परत येताना इथल्या प्रसिद्ध मिसळीचा आस्वाद घ्यायचं ठरवलं. चला तर मग सर्वप्रथम बर्ड पार्कची सफर सुरू करूया. आणि हे आम्ही 100 रुपये ॲडल्टचं बर्ड पार्कचं तिकीट काढून आतमध्ये चाललोय. बऱ्याच प्रकारचे पक्षी आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि थोडे प्राणी सुद्धा पाहायला भेटणार आहेत. आता इकडून ना आणि ही ब्रह्मा कोंबडी बघू शकता, थोडीशी साईजने मोठी आहे आणि त्यांना भरपूर केस आहेत.
आणि सगळे आमची गँग, अनु, शौर्य, शंभू, हे सगळे टॉईज गेम खेळतात इथे. अनु नाचा, शौर्य 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 नाच, शंभू शंभू नाच, शंभू नाच, शंभू नाच. तर आपली पक्ष्यांची जी वाडी होती आणि ही पेरूची वाडी, जिथं सगळे लहान मुलांचे खेळायचे टॉयज वगैरे आणि गेम्स आहेत, ते सगळं बघून झालंय. आणि महत्वाची गोष्ट अशी सांगायची की आम्ही बरेच पेरूची झाडे इथे बघितली, सगळी पेरूचीच बाग आहे, पण एका झाडावरती पेरू नाहीये. ते पाहिजे होते, म्हणजे थोडेसे तोडून खाता आले असते, मग त्या कारणामुळेच मला वाटतं त्यांनी पेरू ठेवले नाहीये. तुम्ही बघू शकता, म्हणजे इथं कुठल्याही झाडावरती पेरू आपल्याला दिसणार नाही. पेरूच्या वाडीतील या मिसळ हॉटेलमध्ये बसण्यासाठी भरपूर टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील मॅनेजमेंट अतिशय चांगले असून स्वच्छतेकडेही विशेष लक्ष दिले जाते. एका वेळी जवळपास 150 जण येथे आरामात बसून जेवणाचा आनंद घेऊ शकतात. या मिसळ हॉटेलमध्ये तुम्हाला अनेक चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येतो. इथे गुळाची जलेबी, कांदा भजी, तसेच पेरूपासून बनलेली खास पेरू लस्सी, पेरू ज्यूस, पेरू चहा आणि पेरू आईस्क्रीम असे अनेक वेगवेगळे पदार्थ मिळतात. यापैकी पेरू आईस्क्रीमची चव तर खरोखरच अप्रतिम आहे, त्यामुळे येथे आल्यानंतर हे पदार्थ नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, आपली पेरूची वाडी संपूर्ण बघून झाली आहे आणि ही खरंच जागा खूप छान आहे. ज्या प्रकारे इथं पेरूच्या बागेखाली यांनी हॉटेल बनवले ते खूप छान आहे आणि इकडची मिसळ सुद्धा खूप टेस्टी आहे. आणि इथं बघण्यासारखं खूप आहे, जसं एक लहान पक्षी, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहे. तर तुम्ही सुद्धा नाशिकला येत आहे आणि नाशिकला येऊन तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही सुद्धा या जागेला नक्की भेट द्या. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी. जय शिवराय.